नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील पौष्टिक रेसिपी. तर इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे, थोडंसं चवीनुसार मीठ आणि चाट मसाला पण घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे एक कैरी घेऊन त्याचे साल्ट काढलेले आहे, थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि अद्रक. आता काय करायचं की हे जे साल्ट काढून घेतलीत कैरी ते थोडंसं कापून घ्यायचे, बारीक तुकडे करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण हे सर्व करून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढून घेणार आहोत. मिक्सरमध्ये टाकल्यानंतर थोडीशी गोडपणा येण्यासाठी थोडीशी साखर टाकावी. चला तर मग पुढची रेसिपी कशी करायची ते पाहू. अशा प्रकारे ही कच्ची कैरी कट करून घ्यायची, कापून घ्यायची बारीक. हे कोथिंबीर, हे कापलेली कच्ची कैरी, याच्यामध्ये थोडीशी अद्रक खिसून टाकलेली आहे, एक हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि इथे एक लिंबू कापून घेतलेला आहे. आपण आता जेवढं घेतलं ते मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये टाकल्यानंतर लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर थोडीशी साखर टाकली आणि एक ग्लास थंड पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे हा कच्च्या कैरीचा ज्यूस तयार आहे. आपण हे ज्यूस, कच्च्या कैरीचं ज्यूसही केल्या जाते आणि आपण जे पन्हं म्हणतो, कच्च्या कैऱ्या उकडून घेतल्यानंतर आंब्याचा रस कसा केला जातो तसंही केल्या जाते आणि कच्च्या कैऱ्या न उकडता त्याचे साल्ट काढूनही अशा प्रकारे हे कच्च्या कैरीचं ज्यूस केल्या जाते. अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. आता आपण याला ग्लासामध्ये ओतून घेऊ, सर्व करू. अशा प्रकारे ग्लासात कच्च्या कैरीचा ज्यूस मिक्सरमधून काढलेला टाकलेला आहे, या ग्लासामध्ये सर्व केलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडली असणार तर पुढच्या अमेझिंग व्हिडिओसाठी तुम्ही रेडी राहा. थँक्यू गाईज. ओके, बाय. धन्यवाद.